नमस्कार सर्वांना. लयभारी कुकिंग चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. येणाऱ्या काही दिवसात रक्षाबंधन हा सण येणार आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांसाठी आम्ही एक व्हेज थाळी घेऊन येतोय. या थाळीमध्ये रसमलाई, जिरा राईस, पुरी, पनीर कढई असे विविध प्रकारचे रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. चला तर रेसिपीला स्टार्ट करूया. पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. त्याचबरोबर फॅमिली आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आता आपण व्हेज कढई पनीर करूया. त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया आणि तेल चांगल्या प्रकारे तापवून घेऊया. तेल चांगलं तापलेलं आहे. त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून आपण चांगलं तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया. पनीर तेलामध्ये फ्राय करायला टाकून 5 मिनिट झालेले आहेत. आता त्यानंतरनं आपण पलटून घेऊयात. हे बघा, असं तांबूस कलर आलेला आहे याला. आता प्रत्येक पीस हा पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने चांगल्या प्रकारे तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात. हे बघा, पनीर चांगल्या प्रकारे फ्राय झालेलं आहे. तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. पनीर काढून झाल्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये 1 चमचा जिरा टाकूयात. त्यानंतर त्यामध्ये 1 मोठी इलायची, 2 तमालपत्र, 1 जावित्री, 2 चक्री फूल, 2 इंच दालचिनी, हे सगळे खडे मसाले टाकून चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. मसाले भाजून झाल्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा कापून टाकायचा आणि तो कांदा चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा. हा बघा, कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचा 1 टोमॅटो कापून टाका आणि तो पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्या. सगळे खडे मसाले, कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतर गॅस बंद करा आणि कढई उतरवून घ्या. थोडंसं थंड पण करून घ्या. थंड झाल्यानंतर हा मसाला सगळा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या. आता यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्या. नाहीतर तुम्ही ओलं खोबरं पण यूज करू शकता, पण टाकताना तुकडे करून टाका. आता यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 10-15 लसणाच्या पाकळ्या, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, अर्धी वाटी दही, हे सगळं आता वाटण मिक्सरला लावून चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, इथं बघू शकता तुम्ही, एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आपला मसाला रेडी झालेला आहे. आता फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मगाच्या कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकूया. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकूया. जिरा चांगला तडकल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात. कढीपत्ता आणि जिरा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मसाला टाकून घेऊयात आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. मसाला उसळी मारा लागल्यावर त्यावरती झाकण लावून घेऊयात. झाकण पूर्ण नाही लावायचं, थोडीशी जागा ठेवायची म्हणजे वाफ बाहेर जाईल. झाकण लावून 6 ते 7 मिनटं मसाला शिजवून घेऊयात. मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे, बघू शकता तुम्ही. अजून 1-2 मिनटं मसाला चांगल्या प्रकारे परतून घेऊयात म्हणजे मसाला तेल सोडायला चालू होईल. आता गॅस कमी करा आणि मसाल्यामध्ये तेल सुटायला चालू झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरचीचा पावडर, 1 चमचा गरम मसाला, हे सगळे मसाले टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्या. मसाले भाजताना मसाले करपण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस बारीक ठेवा. जरी मसाला करपत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता. मसाला चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये पनीर टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आता यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी टाका आणि पाण्यामध्ये मसाला आणि पनीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि गॅस मोठा ठेवून वरती झाकण लावून घ्या आणि 7 ते 8 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्या म्हणजे ग्रेव्ही चांगली घट्ट होईल. हे बघा, ग्रेव्ही चांगली थोडीशी घट्ट झालेली आहे. आता यामध्ये 1 वाटी फ्लावर, अर्धी वाटी लांब कापलेला गाजर, अर्धी वाटी चौकोनी कापलेला ढोबळी मिरची, अर्धी वाटी बीन्स, 1 किंवा अर्धी वाटी चौकोनी कापलेला कांदा, अर्धी वाटी हिरवा वाटाणा, ह्या सगळ्या भाज्या ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आता झाकण लावून 6 ते 7 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. 6 ते 7 मिनिट झालेले आहेत. झाकण वरून काढतोय. हे बघा, ग्रेव्ही एवढी घट्ट झालेली आहे. ही ग्रेव्ही एकदम परफेक्ट आहे आमच्यासाठी. जर तुम्हाला पातळ किंवा घट्ट करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. घट्ट करायचं असेल तर अजून थोडा वेळ शिजवून घट्ट करू शकता. आता शेवटी 1 चमचा मीठ आणि कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. हे बघा, आपली व्हेज कढई पनीर रेडी झालेली आहे. याचा मसाल्याचा वास तर
अख्ख्या घरभर दरवळतोय. टेस्ट तर काही विचारूच नका, एकदम मस्त. आहा. आता आपली व्हेज कढाई पनीर रेडी झाली आहे. तर आता आपण रसमलाई करून घेऊया. त्यासाठी अर्धा लिटर दूध तापवून घेते. हे बघा, दुधाला एक चांगली उकळी आलेला आहे. आता गॅस कमी करून घ्या आणि दुधामध्ये लिंबाचा रस थोडा थोडा पिळून घ्या आणि चमच्याने दुधामध्ये मिक्स करून घ्या. अर्धा लिटर दुधासाठी आम्हाला अंदाजे 1 लिंबाचा रस लागलेला आहे. हे बघा, दूध फाटायला चालू झालेलं आहे. आता अजून जरा लिंबाचा रस टाकूया आणि मिक्स करून घेऊया. हे बघा, आता पूर्णपणे दूध फाटलेलं आहे आणि मऊ असं पनीर रेडी झालेलं आहे. आता लवकरात लवकर यातला पाणी काढून घेऊया, म्हणजे पनीर चांगलं मऊ राहील. जर गरम पाणीमध्ये जास्त वेळ ठेवला तर पनीर हार्ड बनतो आणि खाताना रबरासारखं लागतो. गरम पाणी काढून झाल्यानंतर आता नॉर्मल थंड पाण्याने 2 ते 3 वेळा चांगल्या प्रकारे ढवळून धुवून घ्या, म्हणजे पनीरमधल्या लिंबाचा आंबटपणा निघून जाईल. पनीर धुवून झाल्यानंतर एक मोठ्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्या. आता आपल्या हाताच्या तळव्याने चांगल्या प्रकारे घासून पनीरला मऊ करून घ्यायचं आहे. हे बघा, पनीर चांगलं मऊ होत आहे. अर्धा लिटर दुधाच्या पनीरला मऊ करण्यासाठी 8 ते 10 मिनिट लागतात. हे बघा, पनीर आता चांगलं मऊ झालेलं आहे. आपण चेक करून बघूया. त्यासाठी थोडासा पनीर घेऊया आणि हाताच्या तळव्यामध्ये गोल आकार करूया. हे बघा, चांगला गोल आकार झालेला आहे. त्यावरती जास्त मोठे चिरा पडत नाहीत. लहान लहान आहेत पण तेवढे चालून जातील, कारण त्यामधून साखरेचा पाक मुरला जातो. तर आता बाकीचे पनीरचे पण गोळे तयार करून घेऊया. आता हे गोळे साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊया. त्यासाठी एका कढाईत 1 कप साखर आणि 3 कप पाणी टाकूया आणि चांगले प्रकारे शिजवून घेऊया. अर्धा लिटर दुधामध्ये 7 ते 8 मीडियम आकाराचे गोळे तयार झालेत. गोळे लहानच तयार करा, कारण जेव्हा साखरेच्या पाकामध्ये शिजवतो तेव्हा त्यांची साईज 50% वाढते. साखरेच्या पाण्याला उकळी आलेला आहे. आता उकळता पाण्यामध्ये पनीरचे गोळे टाकून घेते आणि 20 ते 25 मिनिट चांगला शिजून घेते. अधूनमधून गोळे पलटून घ्या, म्हणजे दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे शिजतील. हे बघा, आपले पनीरचे गोळे शिजून तयार झालेत. आता दाबून बघितलं तर समजेल, एकदम स्पंजी आणि मऊसूत झालेत. आता हे गोळे पाकामधून बाहेर काढूयात. आता रसमलाईसाठी मसाला दूध तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेते आणि चांगलं उकळी येईपर्यंत उकळून घेते. आता यामध्ये 1 कप साखर टाकते आणि साखर विरघळेपर्यंत शिजवून घेते. आता यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि त्याचबरोबर थोडीशी इलायची पावडर टाकायची. आता यात थोडासा केसर आणि थोडासा पिवळा कलर टाकते, म्हणजे दुधाला चांगला पिवळा कलर येईल. जर तुमच्याकडे केसर जास्त प्रमाणात असेल तर पिवळा कलर टाकू नका, केसरच जास्त प्रमाणात टाकून द्या. दुधाला 10 मिनिट चांगलं उकळून घ्या, म्हणजे दूध थोडासा घट्ट होईल आणि त्याला चांगली टेस्ट येईल. दुधाला 10 मिनिट उकळून घेतलेलं आहे आणि दूध चांगलं घट्ट पण झालेलं आहे. आता यामध्ये सगळे पनीरचे गोळे एक एक करून दुधामध्ये टाका आणि झाकण झाकून 1-2 तास थंड होण्यासाठी ठेवून द्या. 2 तासानंतर आपली रसरशीत आणि एकदम मऊ अशी रसमलाई रेडी झालेली आहे. वाव, एकदम छान असं रंग आलेला आहे. तर आपण सगळ्यात आधी ताट लावून घेऊयात पटापट. याचबरोबर आम्ही पुरी, जिरा राईस आणि रायता पण बनवलेला आहे. आम्ही या पदार्थांचा रेसिपी टाकलेली नाही, कारण व्हिडिओची लेंथ जास्त होते, त्यामुळे तुम्हाला पण बघायला बोरिंग होईल. अशा प्रकारे मस्त पदार्थांचा भेद करा आणि सणासुदीला फॅमिली बरोबर आनंदाने एन्जॉय करा. आणि ही व्हेज थाळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.